घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेतीचे वाटप। भंडारा जिल्ह्यातील साकोली उपविभागातील शासनाच्या विविध योजनांतर्गत घरकुल लाभार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय झाल्यानंतर साकोली तालुक्यातील उमरी घाटावरून साकोली विधानसभेचे आमदार नाना पटोले, उपविभागीय अधिकारी अश्विनी मांजे, तहसीलदार निलेश कदम यांच्या हस्ते लाभार्थ्यांना 5 ब्रास रेती वाटपाचा शुभारंभ केला। लाखनीचे तहसीलदार धनंजय देशमुख यांनी सुद्धा लाखनी तालुक्यातील घाटांवर भेट देऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली व ट्रॅक्टर चालकांना नदीपात्रातून ट्रॅक्टर काढण्यासाठी होणारा त्रास लक्षात घेता चक्क तहसीलदाराने स्वतः ट्रॅक्टरला धक्का लावला व नदीपात्रातून घाटांवर चढणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था बघून विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना रस्ता दुरुस्ती करून सुव्यवस्थित करण्याचे निर्देश दिले। तसेच यावेळी घरकुल लाभार्थ्यांनी मुदतीत रेती घेऊन जाण्याचे आवाहन केले आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर मदन कमाने, राज्य प्रतिनिधी भंडारा। सर, या योजनेचा फायदा काय आहे जनतेकरिता? या योजनेचा घरकुल धारकांसाठी फार मोठा फायदा आहे। महाराष्ट्र शासनाच्या योजनेनुसार 5 ब्रास रेती हे घरकुल धारकांना मोफत देण्यात येणार आहे आणि त्यासाठी घरकुल धारकांनी ट्रॅक्टर आणायचा, मजूर आणायचा आणि 0 रॉयल्टीने आपण हे सगळं देत आहोत। ही कुणाला मिळणार आहे सर रेती? हे घरकुल धारकांना मिळणार आहे रेती। त्यांचा आपण आधार कार्ड घेतलेला आहे आणि मोबाईल नंबर घेतलेला आहे आणि लिस्ट आपल्या तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यांकडे दिलेली आहे। सध्या हे कोतवाल सुद्धा आहेत, ते सुद्धा या बाबतीमध्ये काम करत आहेत। ही केव्हापर्यंत सुरू राहणार सर? ही जर 9 जूनपर्यंत पावसाळ्याची सुरुवात 9 जूनला 10 जूनला होते, तर 9 जूनपर्यंत ही योजना आपली सुरू होणार आहे। आणखी काही सांगण्यासारखं सर या योजनेसंबंधाने? घरकुल लाभार्थ्यांना मला आवाहन करायचं आहे की त्यांनी त्वरित आम्ही जे प्रस्तावित घाट दिलेले आहे तिथं यावं आणि लवकरात लवकर सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत वाटप सुरू आहे। त्या वेळेमध्ये त्यांनी वाटप करून घ्यावं आणि आपली रेती, हक्काची रेती घेऊन जावी। घरकुल धारकांसाठी कोणती घाटं सुरू करण्यात आली? आता घरकुल धारकांसाठी पळसगाव, विहीरगाव आणि मरेगावचे सध्या आता सगळ्यात जास्त आहेत आणि आम्ही 4 घाट असे ॲडिशनल, नरवा आहे तो सुद्धा आम्ही एक ॲडिशनल ठेवलेला आहे की समजा इकडे जर जास्त गर्दी झाली तर त्या घाटावरून सुद्धा आम्ही गेलेलो आहे। आपण आता सध्या भूगावच्या घाटाला आपण स्वतः भेट दिलेली आहे आणि आता हा पळसगावचा घाट आहे। त्यामध्ये आपलं आतापर्यंत 34 आज सकाळपासून 34 ट्रॅक्टर गेलेले आहेत आणि आज जवळपास 100 ट्रॅक्टरचं आपलं उद्दिष्ट आहे की जास्तीत जास्त या घाटातून जावं आणि लोकांनी आपलं घर, स्वप्नातलं घर बांधावं, हे आपल्या महाराष्ट्र शासनाचं उद्दिष्ट पार पाडण्याच्या दृष्टीने आम्ही हे काम करत आहे। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।